याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुण व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झालया वेचाच, नाम मंगळाचे ते गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिळी नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, योऽन्त प्रवेशमम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयते किल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांशः संचरणश्रवणत्वगाधीं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्ति, विलोकितोऽयेन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्दं, महायोगपीठे तटे भीमरथ्याम्, उपरं पुण्डरीकाय धातुं निन्द्रे, समागष्टतिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगाकृत मुर्मून दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने ततेचा विस्तार बाबाजे सद्गुरुदास तुका, अलंकापुरीरम्य सिंहासन संपदां भोजतेज स्मृती प्रदेश, विजिंद्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेवम्, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, किय हो विधाता स्तवन क्वचित दया, संजोज मैत्र्या कनयन देहिना, सासातुतार्थ विवनंत पातकं, विक्रीडितं अर्भकचेशितं यथा, सच्चिदानंद रूपाय वेशोत्पद्यादि हेतवे, तापत्रये विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः, राधा मेरे स्वामी मेरा दे जी को दास, जन्म जन्म मोहे दे जियो श्री वृंदावन को वास, लाली मेरी लाल की जिथ दे मृदुंग श्रोते देख तया माझन मृदंगभूत, शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो तुम साला गलो निज चरणा, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुण व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सणे प्राप्त रूपे सगळे करता निवडलेला अभंग, जगमान्य जगविख्य संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा निवडलेला अभंग 4 चरणांचा आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबाराय म्हणता आहे, बघा या सृष्टी तलावावर येऊन मानवी जीवनाने काय गोष्टीने उद्धार करून घ्यावा, तर अंतकाळ शेवट आपला चांगला व्हावा, यासाठी चांगली सत्कर्म आपण करावेत. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, वडलोपार्जी आम्ही जी परमार्थ रचित आमच्या गोष्टीसाठी होत्या, आम्ही जी पंढरीची वारी केलेली आहोत ती नित्याने आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करतो.
म्हणून अंतकाळी तू आमासे पावला. जीवनातला शेवट आणि अंतकाळ गोड झालेला आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या न्यायाने अट्टहास केला. संसारामध्ये आपण संसारात किती राब करून संसारातला अट्टहास केला, पण संसारात मध्ये केलेला श्रम हा वैफल्य आहे आणि परमार्थात केलेला श्रम हा साफल्य आहे. म्हणून जीवनाचा श्रम साफल्य तुकोबरायांनी केलेला आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबराय म्हणता आहेत, आमच्या जीवनामध्ये देवाच्या संगतीने आम्ही निश्चिंत झालो. आणि या गोष्टीचं कौतुक आहे. कवतुक वाटे झाले या विचारची, नाम मंगळाचे तिने गुणे. आयुष्यभर माणूस राब राबून पंढरीची वारी असेल, चारोधाम यात्रा असेल, मायबापाची सेवा असेल, तर काहीतरी मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी. तुकोबाराय म्हणतायत, आम्ही मुक्तीसाठी झटलो नाही परमार्थामध्ये, आम्हाला मुक्ती मिळावी, काहीतरी मिळावं यासाठी आम्ही परमार्थ केला नाही. तुका म्हणे मोक्ष देखील रस. या न्यायाचा परमार्थ तुकोबरायांजवळ होता. तर मोक्ष आम्हा घरी कामारी दास आहे, तसं मुक्ती सुद्धा आम्ही परणून आणलेली आहे. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेळी. अभंगातला सरळ भावार्थ. या धर्म मंडपामध्ये मला वाटतं या बिजलपूर नगरीतील अगदी संबंध भाविक सज्जन मंडळी, तमेव भक्तिमती माता असतील, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपली ही नवसरी नगरी सुद्धा धन्य आहे. की इथं दरवर्षी सत्य होतात, कीर्तन होतात, आध्यात्मिक गोष्टीची जोडी आपल्या या हृदयामध्ये आहे. म्हणून ही सद्बुद्धी आपल्याला लाभते की मायबाप गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या सेवेने हरीचं कीर्तन ठेवतात. ही सद्बुद्धी आपल्याला लाभलेली आहे. असे नातवांना त्या ठिकाणी मी दंडबद्ध प्रणाम घालतो. खऱ्या अर्थाने सर्वांना ज्ञात आहे की आपण या कीर्तनासाठी का म्हणून आलेलो आहोत. बघा, आपल्यातून एक सज्जन व्यक्ती महत्व या ठिकाणी आयुष्यजन्य गाठावं. चंदनासारखा देहजन्य आयुष्यभर त्या ठिकाणी झिजून घासावं, एवढं गोड लाडकं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कैलासवासी रामकृष्ण पुंडलिक पाटील यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने माझा वाटेला आलेलं हे सतकीर्तन. त्यांचे भाऊ माधव पुंडलिक पाटील, नामदेव पुंडलिक पाटील, तसेच आमचे रामकृष्ण हरी, आमचे बाबांचे चिरंजीव असतील विकास रामकृष्ण पाटील. बघा काय गोंडस हा परिवार आहे. या परिवाराला, या नातवांना या ठिकाणी यांनी चांगल्या संस्काराने युक्त घालावं. दारावर कोणी माणूस उपवासी असेल त्याला 2 घास खाऊ घालावे. ऐका, हा परमार्थ आहे, ही माणुसकी आहे. आणि आमच्या बाबांनी आयुष्यभर या गोष्टीची माणुसकी जपलेली आहे. ज्यांच्या नावात राम होता, ज्यांच्या नावात कृष्ण होता, असं गोड आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं महाराज. आणि मात्र अशा व्यक्तिमत्व, सज्जन व्यक्तिमत्वाचा दशक्रिया विधी निमित्ताने माझं वाटेला हे कीर्तन यावं. आमचे आदरणीय, आमचे परम मित्र, खऱ्या अर्थाने आमचे डॉक्टर राहुल दादा असतील. म्हटले महाराज काही असो. मी त्यांना म्हटलं पाणी पावसाचे दिवस आहेत, करायचं काय. म्हटले काळजी करू नका महाराज, आपण सगळी व्यवस्था करून ठेवू. पाणी जरी आला, वॉटर पंपची व्यवस्था करू, काही हरकत नाही बरं का. हा जिवाळा लागतो. आणि आज संपूर्ण हा कार्यक्रमाचं जे नियोजन आहे, हे आमचे रामकृष्ण बाबांचे संपूर्ण जेवढी नातवं आहेत, नातवंड मंडळी बरं का, यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांना दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी लाभावं. की मात्र बाबांनी आमच्यावर जे संस्कार घातलेले आहेत त्याचं प्रतिबिंब म्हणजे आजचं कीर्तन आहे. आणि आजच्या कीर्तनाला आपल्या या बिजलपूर नगरीतील, नवसारी नगरीतील अगदी गोड भजनी मंडळ माझ्या पाठीमागे उभा आहे. काय भजनी मंडळ? कुन्नरकर भजनी मंडळ. वा, या मंडळीसाठी जोरदार टाळी उद्या महाराज. ऐका, या नगरीमध्ये सुद्धा अगदी तंतोतंत गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी आपल्याला लाभत असेल तर हे पूर्व पुण्य लक्षात घ्या. नाहीतर अशा शहरांमध्ये परमार्थ लोपत आहे, पण तरी सुद्धा परमार्थ त्या ठिकाणी टिकून धरलेला आहे. ही मंडळी खरंच तुमच्यावर त्या ठिकाणी ईश्वर दीर्घकाळ तुमच्यावर निश्चितच या जन्मात नाही, जन्मोजन्मी आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये. गोड अशी भजनी मंडळांना माझं दंडवत आहे. आमचे आदरणीय मधुकर महाराज, फार गोड तुम्ही या ठिकाणी कॅसिओला साथ करत आहात आणि गोड तुमचा कंठ आहे.
फार गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी मला लाभलेलं आहे. तसेच मृदुंगावर थाप पडावी, कीर्तनामध्ये रंग भरावा. आमचे आदरणीय, आमचं लाडकं व्यक्तिमत्व, आम्ही सोबत त्या ठिकाणी शिकायला होतो. आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे अमोलजी महाराज सुरतकर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे बा कीर्तनकार आहेत, पण खऱ्या अर्थाने मित्राचं कीर्तन आहे म्हणून इथपर्यंत धावत आलेत महाराज. महाराष्ट्रांना कोटी कोटी नमन आहे. तसेच गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व, अगदी गोड स्वर, ताल, लय या गोष्टीने गाणारं व्यक्तिमत्व आहे आपल्या या भागामध्ये. आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे ऋषी महाराज, वा फार गोड कंठ आहे. आणि ऐका, सुंदर असे साऊंड सिस्टीम, संगीत साऊंड, फार आनंद आहे. गोड असा साऊंड सिस्टीम आहे. आणि मात्र तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने मंडळी उपस्थित झाली. अजून मंडळी येत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जागा राहू द्या. थोडं अजून पुढे सारखा वाटल्यास ऐका, येणारी मंडळी आहेत त्यांना ही जागा मिळेल म्हणून थोडं पुढे सारखा या पुढे. इतकं कीर्तन सुंदर होणार आहे ना, असं वाटणार नाही तुम्हाला की या 2 तासामध्ये कीर्तन आवरावं. ऐका, तुम्ही म्हणणार की चालू द्या महाराज, असं कीर्तन होईल. ऐका, सर्वांना कान करून तुम्ही ऐका. आमचे आदरणीय, आमचे काकाश्री, आमचे अधिकार काका या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 तास वर्ण ऐका. मानवी जीवनाची सुरुवात 84 लाख योनी फिरता देह मिळाला. या देहाची सुरुवात आहे भजन. ज्ञानोबाने म्हणतायत संसारातलं साधन म्हणजे भजन आहे. किंबहुना ऐसे भजन तेचे संसाराचे साधन. एरफड भोगतो स्वप्न नावगुरी दिसे. ज्याच्या जीवनात भजन घडत नाही, परमार्थ घडत नाही, असे लोक या भूतलावर भार आहेत. एकदाचा देह मिळाला आहे. खऱ्या अर्थाने हा देह हे साधन आहे. भजन कीर्तन ही साधना आहे. या साधनेच्या माध्यमातून ईश्वरपर्यंत आपल्याला पोहोचता येतो, तो म्हणजे साध्य आहे. या जीवाचं साध्य म्हणजे तो ईश्वर आहे. त्या ईश्वरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण चांगली सत्कर्म करून मरा. आई खरं सांगा, माणूस जन्माला येतो पण मरण सुद्धा त्याचं अटळ आहे. किती धनवान असेल आणि किती गरीब असेल, मरण प्रत्येकाला आहे. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. मग सांगा, जन्म आणि मृत्यूचा मधला जो कालखंड आहे, यामध्ये आपल्याला कीर्ती साठवायची, उरवायची नाही. घरामध्ये आपण स्वयंपाक तयार करतात आई, आपण म्हणजे मी नाही, तुम्ही, बरोबर. तुम्ही स्वयंपाक तयार केलेला आहे. समजा स्वयंपाक झाल्यानंतर घरातील 4-5 मंडळी आहेत जेवणारी, झाली जेवण. मग केलेला स्वयंपाक उरला पाहिजे का सरला पाहिजे? काय उत्तर आहे? काय उत्तर आहे? मग स्वयंपाक उरला पाहिजे. सकाळी उठे तो डोळे सापुडे. वा, लक्षात घ्या. प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्ही गोड दिलेलं आहे. स्वयंपाक उरला पाहिजे, पण किती उरला पाहिजे? थोडा, मापात उरला पाहिजे, जास्त नको. तसं पुरुष मंडळ आपल्याला प्रश्न आहे, तसं मानवी देह उरला पाहिजे का सरला पाहिजे? काय उत्तर आहे? उरला पाहिजे का सरला पाहिजे? उरला पाहिजे, पण कोणत्या रूपाने तो उरला पाहिजे? तुका म्हणे लक्षात घ्या. मानवी जीवनातील आपली कीर्ती उरली पाहिजे. शरीर जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. माणसाने चांगली कर्म करून आपल्याला मरायचं आहे, चांगली कीर्ती उरून आपल्याला मरायचं आहे. तुकोबरा एका अभंगात सांगता आहे, मरणाआधी सावध व्हावे आणि किडे आपलं कीर्ती करूनी मरावे, किडे पाडून नाही. ऐका, चांगल्या कीर्तीने माणूस हजर असला पाहिजे तर माणसाची कीर्ती आहे. लक्षात घ्या. खऱ्या अर्थाने आई आपल्या लेकरावर चांगले संस्कार घालावेत आणि शेवटचा श्वास आपण त्या ठिकाणी घालावा, असं जर वाटत असेल तर मला वाटतं आज बाबांनी जे संस्कार या नातवांना, लेकरांवर जे संस्कार घातलेले आहेत,
त्या संस्काराचं प्रतिबिंब म्हणजे आजचं कीर्तन आहे. आपली भारतीय संस्कृती सांगून जाते आपण जिवंतपणे ही मायबापाला जेव खाऊ घालतो. मायबाप मेल्यानंतर सुद्धा आपण मायबापाला जेव खाऊ घालतो. ही भारतीय परंपरा आहे. ज्या राष्ट्रात तुम्ही आपण जन्माला आलात त्या राष्ट्रामध्ये मायबापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला तो म्हणजे रामप्रभू. आई वडिलांच्या वचनामुळे काशी यात्रा तीर्थयात्रा घडत होता तो म्हणजे श्रावण बाळ. इतक्या आदर्श आणि पवित्र राष्ट्रामध्ये आपण जन्माला यावं हे आपलं सद्भाग्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. पण खऱ्या अर्थाने या भारत देशाचा संपूर्ण जगातील इतिहास जपणारी मंडळी होती, आदर्श जपणारी मंडळी होती. पण आज त्याच देशामध्ये जिथं राम जन्माला आला, जिथं कृष्ण जन्माला आला, जिथं संत जन्माला आले, जिथं आदर्श जन्माला आला, आज त्याच राष्ट्रामध्ये त्याच भारत देशामध्ये वृद्धाश्रमांची कमी राहिली नाहीये. बोटावर मोजणारी लेकरं राहिली की मायबाप गेल्यानंतर सुद्धा तुका म्हणे थोडा तरी परोपकार, ऐका, तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार या न्यायाने मायबापाचा उपकारातून आपल्याला उतराई होता येत नाही. पण त्यांच्या नावाची थोडी जरी जाणीव ठेवली ना तर निश्चितच त्यांच्या उपकारातून आपल्याला उतराई होता येतं. लक्षात घ्या, एवढं भाग्य आहे आपण ज्या मायबापाच्या कुशीतून आपण जन्माला यावं आणि या पवित्र कुळामध्ये आपण जन्म घ्यावा. पवित्र ते कूड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. लक्षात घ्या, मला आनंद या गोष्टीचा आहे ज्यांच्या नावातच राम आणि कृष्ण आहे. म्हणून नावाप्रमाणे त्यांनी महती जपलेली आहे. म्हणून बाबाजींनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा परिवार ज्या एरियामध्ये राहत होते तो पोरका करून गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने बाबाजींना चिरशांती लाभो आणि मात्र पुढील जन्मामध्ये भव्य दिव्य त्यांना आरोग्य आणि दीर्घ आयुष्य त्यांना प्रदान व्हावं ईश्वरचरणी मी प्रार्थना करेन. लक्षात घ्या, मागील जन्मातील पुण्य जर अधिक असेल त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. 75 पैसे पुण्य असेल त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. 75 पैसे पाप असेल त्याला नरकाची प्राप्ती आहे. 50 पैसे पुण्य 50 पैसे पाप जर समान असेल मग त्याला या देहाची प्राप्ती आहे. इथे बसलेली मंडळी म्हणतील महाराज ठीक आहे, जर पाप आणि पुण्य करून जर माणूस जन्माला येत असेल तर आमच्या गलीमध्ये, आमच्या भारत देशामध्ये, या सृष्टीमध्ये प्रत्येकाचं प्रारब्ध कसं सारखं नाही आहे. प्रत्येक माणूस सारखा कसा नाही आहे. प्रत्येक जण पाप आणि पुण्य करून जर जन्माला आला असेल तर सगळेजण सारखे नाही ना दिसायला. त्याचं कारण आहे मागच्या जन्मात 13 पैसे पुण्य, 9 पैसे पुण्य, 8 पैसे पुण्य, 6 पैसे पुण्य, मोठं पुण्य करून हा देह मिळाला. पण या देहामध्ये येऊन गाड्या भोगता येतील, माळ्या भोगता येतील, धन भोगता येईल, पण परमार्थ भोगता येत नाहीये. परमार्थ प्लस पुण्याची रास, ज्याच्या जवळ पुण्याची रास शिल्लक आहे असा माणूस या धर्म कीर्तनाशी एक निगडीत झाल्याशिवाय राहत नाही. आणि असा माणूस त्याच्या जीवनातला अंतकाळ चांगला झाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांची सुरुवात वाईट आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट चांगला आहे. काही लोकांची सुरुवात चांगली आहे, मध्य चांगला आहे आणि शेवट वाईट आहे. काही लोकांची सुरुवात वाईट, मध्य वाईट आणि शेवट सुद्धा वाईट आहे. लक्षात घ्या, एकाने आयरन चोरला. आयरन माहिती ना, नाकात ठोकतात ते लोक, ठोकतात ते आयरन चोरलं, घरी आला, कॉट खाली आयरन लपवलं, बायकोला म्हणतोय सुई आण. बायकोने सुई दिली. गलीत भिकारी चालला तर त्या भिकाऱ्याला सुई दान दिली. खरं सांगा, भिकाऱ्याला सुई दान देणं पाप का पुण्य?
पुण्य ना, छोटस का असे ना सुविधा दिलेली पुण्य आहे. पण तेवढ्या पुण्यावर घरचा ओटा चढून आला, आकाशाकडे बघून म्हणतोय, देवाला सांगतोय, हे देवा, रस्त्याने भिकारी चालला होता, त्या भिकाऱ्याला मी सुविधा दिली आहे, आता म्हटले विमान पाठव, म्हटले मला घ्यायला. होईल शक्य तेवढ्या पुण्यावर? काय चोरले त्याने? आयरण की चोरी करे, करे दान, चढ़े चोबारे देखण लाग्यो, कदासी विमान. आता मराठीत सांगतो, आयरणाची चोरी केली असते, आयरणाची चोरी केली असते, दारावर भिकाऱ्याला सुदान दिले असते, घराचा ओट्यावर उभा राहून आकाशाकडे बघून म्हणतोय, देवा, विमान कसं येते म्हटलं हे घ्यायला. आता एवढं समजलं नसेल, गेलो बडो वांग्यात. लक्षात घ्या, आपण चांगलं श्रवण करणारी मंडळी बसलेली आहेत. काय प्रारब्ध असेल. प्रत्येक माणूस दिसायला सारखा नाही, ऐकायला सारखा नाहीये. लक्षात घ्या, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. कोणाला दीर्घ आयुष्य केलं, कोणाला अल्प आयुष्य केलं, कोणाला काळ केलं, कोणाला गोर केलं. लक्षात घ्या, एकाला धनवान केलं तर एकाला गरीब केलं, एकाला उंच केलं तर एकाला ठिंग केलं. एवढा मोठा भेद कसा? आई, इथं एकाला डोक्याला लावायला 10 प्रकारचे तेल आहे, एवढी धनवान लोक आपण बघतो. एकाला डोक्याला लावायला 10 प्रकारचे तेल आहे, पण डोक्यावर एक केस नाही. गालिंदो टांगण मोगडे पटांगण, ही परिस्थिती आहे. एक म्हणतो, महाराज 40 वर्ष लग्नाला झाली, 20 पोरं मी सहज वागू शकतो, पण काय सांगावं, 40 वर्ष झाली पोरगाच नाही हो. या देवाला नवस, त्या देवाला नवस, पोरच नाहीये. लक्षात घ्या, हे प्रारब्ध आहे. जीवनामध्ये प्रारब्ध अनुकूल करून घ्यायचं असेल तर मध्यकाळ आपली चांगली सत्कर्म चांगली उरवण्याचा प्रयत्न करा. हा मानवी जीवनातला सिद्धांत आहे. परमार्थातली सुरुवात आणि परमार्थातला शेवट सांगतो. भरपूर आपण माळकरी झालो आणि पंढरीच्या वाऱ्या केल्यात, हा आपला परमार्थ झाला? अजिबात नाही. गंध लावलं, बुका लावलं, हा परमार्थ झाला? अजिबात नाही. या ठिकाणी आयुष्य निघून चाललं आमचं. एकच गोष्ट आहे, परमार्थातली सुरुवात आणि परमार्थातला शेवट सांगतो. इथं माणसाने देव माना नका माना, पवित्र तुळशी माळ गळ्यात घाला नका घाला, पण माणसाने नियती सांभाळा, हा खरा जीवनातला परमार्थ आहे. 12व्या शतकामध्ये नामदेवरायांनी सांगावं, एक पसा बिल व एक पसा पाणी. आता कुठे लोकांना जाग आली, एक लोटा जल और समस्या का हल. एक लोटा जल घेऊन संपूर्ण समस्याचा हल मागण्यापूर्वी देवाला आपल्या अंतःकरणामध्ये जरा डोकावून बघा. मला वाटतं एवढी पब्लिक झाली महाराज सध्या महादेवाचा पारावर, असं एक घर सुटलं नसेल की तिथला त्या घराचा लोटा महादेवावर गेला नसेल. अशी परिस्थिती आहे महाराज. वर्तमानपत्रावर पाहिलं, एका मंदिरामध्ये एवढी गर्दी झाली की बायाच्या डोक्यामध्ये टाका टाकली. एक बाई 3 टाका पडणार जाऊन सुधारणे ते पाहिजे. एवढा परमार्थ? अहो नाही. मला वाटतं आपल्या संसारातलं दुःखाचा हल देवापुढे मागण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा, आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, आई वडिलांची आठवण नाही, ऐका, जिवंतपणी मायबापाची सेवा आहे आणि मेल्यानंतर सुद्धा मायबापाची सेवा आहे, हा पुरुषार्थ आहे. मायबापाची सेवा, सासू सासऱ्यांचा आदर नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटाभर नाही, संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपले कर्म आपल्याला चुकत नाही आहे. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेले ऐसे किती. जीवनाच्या वाटेवर चांगली सत्कर्म करून घ्यायची असेल आणि आयुष्यातला शेवट जर चांगला करून घ्यायचा असेल तर माय एकच गोष्ट, अध्यात्म आपल्या घरामध्ये शिल्लक उरू द्या. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या गोष्टीने आपल्या घरामध्ये आपल्या लेकरांना चांगले संस्कार असू द्या, हा परमार्थ आहे. आई खरं सांगा, काय पूर्वीचा काळ होता, काय परमार्थ करणारी मंडळी होती. या काळामध्ये तेवढा परमार्थ राहिला नाही. या ठिकाणी आमच्या आजी बसलेल्या आहेत. आई, तुमच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, मैलवर जावं लागत होतं, कोसवर जावं लागत होतं, पाणी घ्यायला जात होतं ना.
पण गवळणी गात जात होत्यात, ओव्या गात जात होत्यात, भजन गात जात होत्या ना. ऐका, या काळामध्ये त्या काळाची अपेक्षा करू नये. आई तुला विनंती आहे, या काळामध्ये ती अपेक्षाच करू नका. तुमचा काळ फार वेगळा होता. आजच्या काळामध्ये तसा परमार्थ नाहीये. बटनावर साधन येऊन गेलं, पण ओव्या राहिल्या नाहीत, भजन राहिलं नाही. लक्षात घ्या. कोसवर जात होत्यात महिला मंडळ पाणी घ्यायला, पण भजन गात जात होत्यात. या काळामध्ये बटनावर साधन आले, पण परमार्थ नाही. हा, एक गोष्ट महत्वाची झाली, डीजेच्या तालावरची आपली तालं वाढली. तो आताचा माई काढलो, तो पदराचा पुढे काढलो, ए माई गाडीवाले दादा गाडी जरा थांबव. हा कुठला परमार्थ आहे? जरा मीराबाई जनाबाईचा आदर्श घ्या. माय ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुन गाने लगे. एक राधा एक मीरा दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवान, एक दरस देवान. सगम पधा पदम प्रेम गरे सने सरे सर्ग निगम गम पद सानी रे सा. मीराबाई नोटिशनच्या माध्यमातून भजन करत होते. आपल्या समान अजूनही बाकी नाही. ऐका, भजन गाण्यासाठी फार संगीत विशारद व्हावं लागतं, काय गरज नाही. आपला अंतःकरणाचा भाव मोकळा सोडा. ईश्वर आपल्या जवळ आहे. जनाबाईंनी तरी काय केलं नाही. ओव्या गाऊन स्वरात जाता त्या दासे जनीच्या घरात. दळण दळी ते सख्या श्री हरी, अडचोरीचा घरी. जगात चालक पालक पिठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळण दळू लागावा. माय ही ताकद आली कुठून? श्री भजनाची ताकद आहे. म्हणून तुम्ही सुद्धा उद्या उठून हातात जाता घ्या, भजन करा. बापरे महाराज, जाता तर जात राहत जाता काळात राहत. आता घर घंटी आली, गवली देव टाके देव बडंदावी देव. ऐका, परमार्थ या काळात शिल्लक नाहीये. लक्षात घ्या. एक गोष्ट सांगू, अजून अंतकाळ जर चांगला करून घ्यायचा असेल आणि अशी धन्य नातू मंडळी की आपण गेल्यानंतर सुद्धा हे लोक आपल्या नावाने दशक्रिया विधी निमित्ताने, पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्यावर आपल्या सांगितलेल्या गोष्टींचे संस्कार राहिले पाहिजे. एवढ्या गोष्टीची आचारसंहिता जर आपल्या घरात आपल्याला बघायची असेल तर एकच गोष्ट आहे, पती हा परमेश्वर आहे घराचा. या काळामध्ये लेकर बाळांना देखत तुम्ही भांडू नका, म्हणून घरातील संस्कार त्या ठिकाणी अजर असतील, अमर असतील. पतीचा खांद्याला खांदा लावून धीर देण्याचा प्रयत्न करा. हा परमार्थ शिल्लक उरवा. एक गोष्ट आहे, घरामध्ये रामकृष्णारी 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 भाकरी ठोकताना 4 भाकरी ठोकायच्या. रामकृष्ण एवढाच परमार्थ करा, नीतीचा परमार्थ करा. रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. काय बिघडत आहे? असं म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संसारातलं कलह दूर व्हावा म्हणून या बाबाचा पाय धर, तो बाबाचा पाय धर, हे बाबा मंडळी काहीच कामाची नाही. एकच गोष्ट आहे, तुकोबारा म्हणताय, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराण विचारून या. लक्षात घ्या, पुराणांवर विश्वास ठेवा. आणि तुकोबारा म्हणताय, खायचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आडवावा. एकच गोष्ट आहे, 4 भाकरी ठोकताना रामकृष्णारी 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 हाच परमार्थ आहे आणि हीच चांगली कर्म आहे. लक्षात घ्या. मला वाटतं या काळामध्ये भाकरी ठोकताना रामकृष्णारी नाही हो, ही परिस्थिती आहे. कशाला घरातला कलह दूर होईल नाही. लक्षात घ्या, जीवन जगत असताना आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न उद्या नाही.
पती हा परमेश्वर आहे. लेकरा देखत जर पती ओरडून बोलला तरी सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न असू द्या. नवऱ्याने लेकरा देखत आपल्या कानफटीत ठेवली तरी सुद्धा ऐकून घ्या. पण लेकरू बाहेर गेल्यानंतर आतून कडी लावा. कानक काळा बाईने सांगितलं. त्याला प्रेमात घ्या, त्याला सांगा का एवढं प्रेमात घ्या ना. पण एवढं प्रेमात नाही हो. पण मारास का तू मार मार मार. ही जर परिस्थिती असली माय, कशाला चांगली लेकरं चांगल्या संस्काराने जन्माला येते. लक्षात घ्या. एक काळ असाही होता की बायको खांद्यावर मिरवत होता, मायबापाच्या गळ्यात दोर टाकून चालणारा पुंडलिक. आजही आपण गाणं म्हणतो माय, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. माय बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. माय बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुणी बसला, भक्ती पाहुणी बसला. आला भेटाया श्रीहरी, सारे बसाई रंगला. विठुरायाची पंढरी, सारे बसाई रंगला. विठुरायाची पंढरी. ऐका, एकदा वैष्णवांची संगत झाली. जी बायको खांद्यावर मिरवत होता, तुला खांद्यावर घे. वैष्णवांच्या संगतीने असा परिणाम झाला महाराज, किती दुर्बुद्ध माणूस असेल तरी सुद्धा त्याची चांगली सद्बुद्धी करतात ते संत मंडळी. वैष्णवांच्या संगतीने मायबापाच्या गळ्यातून दोर काढला. बायको खांद्यावरची खाली उतरवली, मायबापाची सेवा केली. अशी सेवा केली साक्षात जगाचा मालक वैकुंठ नायक या भूतलावर आणला. नाही का, एक दिवसासाठी उभा नाही केला, एक वर्षासाठी नाही, एक युग नाही, 28 युगापासून पांडुरंग परमात्मा त्याने उभा केलेला आहे मायबापाच्या सेवेने. आपण नाही पंढरपुराला जाता आलं, पण घरी बसल्या बसल्या आईमध्ये रुक्मिणी, बापामध्ये पांडुरंग बघण्याचा प्रयत्न झाला तरी आपला परमार्थ सुधाला आणि सुफलाम झाला. लक्षात घ्या, हा परमार्थ आहे. पण खऱ्या अर्थाने काय सांगावं, आजच्या काळामध्ये आपण सहज मायबाप मायनस करत गेलो. मला वाटतं आई तरी 99% कीर्तनकारांनी आतापर्यंत माय सांगितली. कथाकार, पिक्चर, फिल्मी, टीव्ही सगळ्यांनी माय सांगितली. साने गुरुजींनी कविता लिहिली, श्यामची आई. पण श्यामचा बाप नाही लिहिला. लहान पोरांना निबंध लिहायला लागला ना, आई माझी निबंध लिहिली, पण बाप नाही लिहिणार. शपथ घ्यायला लागली ना मायने, पण बापने काय बापाने गोड मारलं. तसं कारण आहे माय. लहानपणीच माय त्याच्यावर संस्कार घालत गेली. बेटा शाळेत जा, नाही गेला तुला बाबा मारतील. हे खाऊ नको तुला बाबा मारतील, ते करू नको तुला बाबा मारतील, हे करू नको तुला बाबा मारतील, ते करू नको तुला बाबा मारतील. बाबा मारतील, बाबा मारतील हा शब्द त्याच्या कानावर एवढा आदळतो, त्याला असं वाटतं की हा बाप का आपल्याला मारण्यासाठी जन्माला आला की काय. पण खरं सांगा माय, असं असतं का बाप? हो नाही. चुलीवर गोड स्वयंपाक करून खाऊ घालणारी आहे जेवढी आपल्याला प्रिय वाटते ना, तेवढा लेकरांसाठी त्या ठिकाणी भाकरीची तरतूद जो करून देतो शेवटच्या श्वासापर्यंत, तो म्हणतो बाप. या बापाचे उपकार अनन्य साधारण आहेत. पण आपला बाप आपल्या आयुष्यातून आपण सहज मायनस करत गेलो. ऐका, ज्याला आपण पिक्चर मध्ये हिरो आयडल म्हणतो, एखादा शर्ट फाडून बॉडी दाखवणारा हिरो आयडल आपण त्याला मानतो. अरे त्याने शरीर कमवलं आहे तुमची आपली मनं जिंकण्यासाठी, पण आपल्या बापाने बन्यान फाटेपर्यंत काम केलेलं आहे तुमच्या माझ्या भविष्यासाठी. या बापाला आपण किती लोकांनी आयडल मानलेला आहे. लक्षात घ्या, ही काळाची गरज आहे. आज खऱ्या अर्थाने जिवंतपणी मायबापाला जेव खाऊ घालणारी, मायबाप गेल्यानंतर सुद्धा आपण
माई बापाला जीव खाऊ घालणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने आज तो काळ लोपत चाललेला आहे. या देशामध्ये वृद्धाश्रमांचे कमी राहिले नाहीत. 4-5 वर्ष अगोदर 75 वर्ष सुवर्ण महोत्सव साजरा केला गेला या भारत देशामध्ये. अमृत महोत्सव साजरा केला गेला स्वतंत्र होऊन देश. मी गोष्ट सांगू, अजून एका गोष्टीमुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला नाहीये. ती गोष्ट म्हणजे कोणती? ज्या दिवशी आपला भारत देश आणि या भारत देशातील वृद्धाश्रमांना कुलूप लागतील त्या दिवशी आपला भारत देश सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही आहे. हो, ही काळाची गरज राहिलेली आहे. लक्षात घ्या, आई वडिलांचे अनन्य साधारण उपकार आहेत. म्हणून बाप हा तेवढाच फार महत्वाचा आहे जेवढी आई आपल्याला गोडधोड स्वयंपाक करून खाऊ घालते ना, तेव्हा लेकरांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जो भाकरीचे कर्तन करून देतो त्याला म्हणतात बाप. या बापासाठी 2 शब्द नाही का? हो, माझा डोळ्यात आसव, हो माझा डोळ्यात आसव, कोणी माया पुसताना पुरी उलगता दाटतो, गोष्ट बापाची सांगता त्याचा फाटक्या सदऱ्याला ओ किती ठिकाण जुळलेली, त्याचा फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जुळले, उभ्या आयुष्यात कसे कातर लावलेली. हो त्यानं बघितलं सपन, हो त्यानं बघितलं सपन, पालावसाचा करताना पुरी उलगता दाटतो, गोष्ट बापाची सांगता. लय अवघड आहे महाराज बाप सांगतात. उरामध्ये माया त्याच्या काढ्या मेघावाने दाखविना कधी काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा, डोळ्यात लपा जेजो संसाराचा गाडा हाकला, ओटावरी हसू जरी कण्णा भाखला. लय अवघड आहे गया उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड. एकदा आई सांगणं सोपं झालंय, बाप सांगणं फार कठीण आहे. आई एकदा ढगाळ गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसू शकतो, पण माती आड गेलेला बाप आपल्याला पुन्हा दिसत नाही. लक्षात घ्या, जीवन जगत असताना रस्त्याने चालत असताना जर बरं वाईट काही झालं ना आपल्या जीवनातलं, तर जरा दवाखान्याचं बेडवर डोळे उघडून बघा. आपल्या बेडचा पलंगाचा खाली त्या ठिकाणी आपला बाप नाही तर आपली माय त्या ठिकाणी दिसून येते. इतरत्र या जगात आपल्या जवळ कोणी येणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आई वडिलांचे उपकार अनन्य साधारण.
एका वृद्धाश्रमातला बाप सांगत होता कर्मचाऱ्याला, म्हटलं दादा आयुष्य निघून गेलं, 18 वर्ष झाली तुमच्या वृद्धाश्रमात आहे, माझ्या लेकराला फोन करा. ते कर्मचारी सांगत होते, म्हटले बाबा लेकरांसारखी आम्ही तुमची सेवा केलेली आहे, अशा मुलाला तुम्ही इथं बोलवत आहेत की 18 वर्षामध्ये त्याचा साधा फोन नाही, साधा त्याचं भेटणं नाही, अशा लेकराला भेट घेत. म्हटले नाही हो, माझ्या लेकराला फोन करा, त्याची काहीतरी अडचण असेल म्हणून इथपर्यंत मला सोडून गेलेला आहे, त्याला फोन करा, शेवटचा श्वास मला त्याला बघून सोडायचा आहे. कर्मचारीने लेकराला फोन केला. म्हटले दादा आठवतं का तुमचा बाप? आठवतो का म्हटले, 18 वर्ष अगोदर तुम्ही आमच्या वृद्धाश्रमामध्ये सोडून गेला होतात ना, तो बाप अजूनही जिवंत आहे, येता का त्याला भेटायला? कर्मचाऱ्याचा फोन आहे म्हणून त्याला लाज वाटली, मोटरसायकलला किक मारली, वृद्धाश्रम मध्ये पोहोचला. कर्मचाऱ्याला सांगितलं, म्हटले दादा माझे वडील ज्या रूम नंबर मध्ये राहतात ना तेवढा नंबर मला सांगा. म्हणजे 16 नंबरचा रूम आहे, त्यामध्ये तुमचे वडील राहतात. पोरगा धावत गेला, 16 नंबरचा रूमचा त्याने दरवाजा उघडला, फाटक्या धोत्रावर पडलेला बाप त्याने पाहिला. त्या बाबाजवळ गेला, म्हटले बाबा ओ, 18 वर्षानंतर त्या म्हाताराने त्या लेकराचा आवाज आपल्या कानावर आदळताना पाहिला. ताक कशी उठून उभं राहिला म्हातारा, लेकराला डोळ्यासमोर बघताना लेकराला मिठी मारली. म्हटले राजा हृदय फुलून आलं, ज्या दिवशी तुझा जन्म झाला आणि मी गावभर पेढे वाटत होतो ना, त्या दिवशी सुद्धा एवढा मला आनंद झाला नाही, आजच्या दिवशी तुम्हाला इथपर्यंत भेटायला आला ना, हे बघ हृदय फुलून आलं राजा. बस शेवटचा श्वास मला सोडायचा होता म्हणून इथपर्यंत मी तुला बोलवलं आहे राजा. हा सोडून एक विनंती आहे. म्हटले बाबा चला मी तुम्हाला दवाखान्यात नेण्यासाठी आलोय. म्हटले राजा मला दवाखान्यात नेण्यासाठी काय, एक नया पैसा खर्च करण्याची गरज नाही, आता माझ्यासाठी कोणता दवाखाना? म्हटले बाबा अजूनपर्यंत मी तुम्हाला एक धोतर सुद्धा विकत घेतलं नाही बाबा, चला मी तुम्हाला दवाखान्यात येतो. म्हटले राजा एक नया पैसा खर्च करू नको, पण तू इथपर्यंत आलाय ना, फार काळीज फुटून गेलेला आहे, असा एक क्षण गेला नाही रे, असा एक दिवस गेला नाही राजा की तुझी मला आठवण आली नाहीये. लक्षात घ्या, जेव्हा हा 4 वर्षाचा होता, आईच्या छत्रछायाहार पेलं होतं, दुसऱ्याचा बांधावर काबड कष्ट करणारा, मोलमजुरी सालेदारी भरणारा बाप लेकराचे हात जोडतोय. म्हटले राजा तुला तळ हाताचा फळासारखे आम्ही वागवलं आहे, पण एक गोष्ट आहे राजा, तुझी काहीतरी अडचण असेल म्हणून या वृद्धाश्रम मध्ये तुम्हाला सोडून गेला असेल, पण मी तुझा बाप आहे, असा एक क्षण नाही, असा एक दिवस नाही राजा की तुझी मला आठवण आली नाही. एक शेवटची इच्छा आहे. म्हटले बाबा शेवटची इच्छा? म्हटले हो, एक शेवटची इच्छा राजा, एक शेवटची इच्छा पूर्ण करशील तुझे माझ्यावर फार उपकार होतील. कोण म्हणते? कोण म्हणते? बाप. याला इंजिनियर पदापर्यंत कर्तृत्ववान केलं, त्या इंजिनियरचा बाप हात जोडून विनंती करते. म्हटले राजा एक शेवटची इच्छा आहे, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, हात जोडून विनंती आहे. म्हटले बाबा सांगा ना, काय तुमची शेवटची इच्छा आहे? म्हटले राजा या वृद्धाश्रम मध्ये तुला पंखा बसवता येईल? म्हटलं पंखा? एसी बसवतो ना बाबा? म्हटले राजा तुला एसी बसवता आली ना, तू एसी बसव, पण माझं काबाड कष्टाचं शरीर होतं म्हणून या डास मच्छर मध्ये मी राहिलोय. म्हटले राजा हे राजवैभव माझ्यासाठी नाही रे, काबाड कष्टाचं शरीर होतं म्हणून या डास मच्छर मध्ये मी राहिलो, 18 वर्ष काढली आहे. तुझ्यासाठी राजमहल मी उभा करून घेतलेला आहे, तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये सोडून गेला ना, या गोष्टीचंही मला वाईट वाटत नाहीये, पण एक गोष्ट आहे राजा, इथं फॅन पंखा एसी तुला जे बसवता येईल ते बसव, पण हे राजवैभव माझ्यासाठी नाही. मग बाबा एसी फॅन पंखा मी कशासाठी बसवायचे? म्हटले राजा कदाचित तुझी लेकरं जेव्हा मोठे होतील ना रे, तेव्हा तुला लाख मारून जेव्हा या वृद्धाश्रम मध्ये पाठवतील ना, तेव्हा तो बिना एसी बिना फॅनचा राहू शकत नाही. त्याला म्हणतात बाप. किती लोकांनी आठवला तो बाप. अहो काबाड कष्ट करणारा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचे रक्ताचे पाणी करणारा तो बाप आहे. लेकराला शिक्षणापर्यंत तो बाप झाला, एक पेन नसून तो बाप मला 2 पेन घेऊन देतो, आणि
जेव्हा आपण यशस्वी झालो, लाख मरण्याची धमक जर आपण ठेवणार असाल तर आपण किती बंगला त्याचा छातीवर बांधून ठेवला असेल तर काडी लावा त्या बंगल्याला. काय गोष्ट आहे लक्षात घ्या. आयुष्याच्या साधनेने त्या ठिकाणी आपण संसार केला. हे माझं ते माझं ते माझं हे माझं करत करत आपण आयुष्य घालवलं. काही उपयोग राहणार नाहीये. अंतकाळ एकच आहे, आपली प्रत्येकाची राख होणार आहे. आयुष्यभर नशिबाशी झटला तेव्हा मला बाप माझा डोंगर काही उपयोग होणार नाहीये. एकच गोष्ट आहे, आयुष्यभर प्रेमाची भीक मागत राहा देवापुढे. एकदा का संपूर्ण आयुष्यभर आपण परमार्थ केला असेल, जर देव प्राप्त झाला ना तर दुसरं तिसरं काही मागू नका. एकदा देवाला सांगा, देवा एवढाच जन्म नाहीये तर अधिक अजून जन्म मला घ्यायचा आहे आणि मात्र नित्य तुझ्या चरणाची मला सेवा करता येईल एवढंच मागावं. काय कमी आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की निश्चितच बाबाने काय या ठिकाणी हृदयस्थ प्रेम दिलं असेल या नातवांना. नातू लहान लहान असतील, बाबाचा अंगा खांद्यावर ही नातू खेळत असतील तेव्हा सांगत असेल, बाबा 1 रुपया द्या ना, मला जायचंय दुकानावर चॉकलेट घ्यायची आहे. बाबाने त्या ठिकाणी तो रुपया काढून द्यावा. तो हर्ष त्या नातवांवर एवढा गोंडस. ऐका, या गोष्टीचं प्रेम हिरवून घेतलं. वय किती असू द्या महाराज, पण माणसाची प्रतिमा सांगून जाते, माणसाची वागण्याची ढब आयुष्यातला शेवट सांगून जाते. महाराज या ठिकाणी चेहरा जर त्या ठिकाणी नुसतं प्रतिमेमध्ये पाहिला ना तर आयुष्य त्या ठिकाणी सोजबळ घातलं असेल बाबाने. हृदयासारखं त्या ठिकाणी कोमल आयुष्य त्यांचं आहे. आमचे बाबाजी खऱ्या अर्थाने निश्चितच त्यांना पुढील काळामध्ये, पुढील आयुष्यामध्ये, पुढील जन्मामध्ये दीर्घ आयुष्य त्यांना प्रदान होईल. ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि निश्चितच ईश्वर चरणी त्या ठिकाणी ईश्वर त्यांना फुलाच्या गादीवर बसवल्याशिवाय राहणार नाही. इतके गोड आणि आदर्श संस्कार या मंडळीला त्यांनी दिलेले आहेत. नाही का, याला म्हणतात आयुष्यातला शेवट गोड होऊन. माणसं कशी मरतात वाईट आहे. आपण महाभारत पाहिलं असेल, 18 अक्ष योनी सैन्य ज्याचं आहे, ऐश्वर्य संकट काही आहे, पण सुईच्या टोकावर मोजेल एवढी सुद्धा मी तुम्हाला जागा देणार नाहीये. मल्ल युद्ध झालं आहे कुरुक्षेत्रावर. 18वा दिवस उगवला, रक्ताचा थारोड्यामध्ये पडलेला दुर्योधन आपल्या मित्राला सांगत होता, यशवथामा माझ्या डोळ्यासमोर 100 माझे भाव गेलेत रे, पण या काय गोष्टीचं दुःख आहे, माझ्या डोळ्यासमोर एकही पांडव गेला नाही. ऐका, शेवटपर्यंत जी क्रूर वृत्ती आहे ना ती माणसाची जात नाही. म्हणून माणसाने आयुष्यभर पहिल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत चांगल्या नीतीने आपण जपलं पाहिजे. काय धन असेल या सृष्टीमध्ये रावणा एवढा धनवान माणूस जगाचा पटरी कोणी झाला नाही म्हटलं. ऐका, धन संपदा राहिली म्हणजे आपला परमार्थ झाला असं नाहीये. आपल्या मागील जन्मातली काहीतरी कृपा आहे म्हणून आपल्याजवळ धन आहे. पण खऱ्या अर्थाने आज
वृद्धाश्रमामध्ये पाहिजेत ना. आपण काय शेतकऱ्यांची लेकरं आहोत, पोटाची खळगी भरण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत. लक्षात घ्या, कधी दुष्काळ पडतो, कधी काय होतो सांगता येत नाही. पण ऐका, खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये जेवढी शिकलेली लोक, जेवढा घरामध्ये पैसा आला, धन आलं, माणसाची बुद्धी बदलली. बुद्धी एवढी बदलली की ज्या मायबापांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांना लाथा मारणारे लेकर आपण पाहिली. लक्षात घ्या, इतका वाईट काळ आहे. रावणा एवढा धनवान माणूस जगाचा पाटील कोणी झाला नाही. 33 कोटी देवता त्याच्या ताब्यात होती, पण मनातला अंकर दूर होत नाही म्हणून सोन्याची लंका जळून खाक झाली. या सृष्टीतला सर्वात मोठा श्रीमंत माणूस तुम्हाला सांगायचा आहे. सिंक खोकला जांभुळी तुका वेळ वाया गेला. जर भजन करता करता सिंक जरी आली ना तरी सुद्धा विक्षेप येत होता तुकोबरायांना. एवढा परमार्थ अजर आणि अमर होता. म्हणून या साक्षात जगाचा मालकाने विमान पाठवावं तुकोबरायांना नेण्यासाठी. एवढा श्रीमंत माणूस, एवढा धनवान माणूस जगाचा पाठीवर आतापर्यंत कोणी झाला नाही. काय स्नेह असेल परमार्थ विषयी. कोणासाठी? काही लोक म्हणतात, महाराज आम्ही 7 पिढ्या बसून खातील एवढं सगळं आम्ही काही कमवलं आहे. कोणासाठी? जी लोक आताच्या काळात प्रेम करायला तयार नाही, अंतकाळी प्रेम करायला तयार नाही. एखादा रोग होऊ द्या, ज्याने सगळं काही कमवून ठेवलं ना. बायको पत्नी मुलं बाळांसाठी 7 पिढ्या बसून खातील एवढं आज बोलणारा, अंतकाळी एखादा रोग आला, खाटीवर पडण्याची वेळ आली, मग बायको म्हणत असेल, बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नासियेले घरातून कोणी या. कोणासाठी आयुष्य घातलं? एवढंच आयुष्य जर आपण परमार्थासाठी खर्च केला असता तर निश्चितच देव आपल्याला घरी आला असता. म्हणून लक्षात घ्या, आयुष्यामध्ये हा माझा तो माझा कोणी नाही. नाही रे, ऐकू द्या थोडा नाही रे, नाही कुणा कोण कुणाचे सखे सोयरे. बहीण कुठपर्यंत? भावा भावांचं प्रेम कुठपर्यंत? मायबाप गेल्यानंतर त्यांचा हिस्सा वाटण्यावरनं उपाध्या घालणारी, तलवार काढणारी, कुऱ्हाड काढणारी, अहो हे भावा भावांचं प्रेम नाही. अहो नाही, इथे एक गोष्ट अशी घडली नाही. रामायण वाचा. भावाला राजगादी मिळाली पण पहाटे वनवास मिळाला आणि मी त्या राजगादीवर बसावं असं शक्य नाहीये. म्हणून परत राम भेटीला गेलेला आहे. रामजींना विनंती करते, भाऊ तुमच्याशिवाय कसं काय ती राजगादी त्या ठिकाणी उपवासी राहील, मी नाही बसणार त्या राजगादीवर. तुम्ही बलकल घालून फिरावी जंगलामध्ये, काट्या कुट्यांमध्ये तुमची ही पावलं जावी, मी ही काट्या कुट्यांमध्ये झोपेल. भाऊ काय प्रेम होतं भावा भावांचं. भाऊ माघारी येत नाही म्हणून भावाची त्या ठिकाणी पाय खाणावा पादुका घेतल्यात आपल्या डोक्यावर. भरत चला रे अपने राजा को मना, राम भक्त ले चला रे राम के निशान, राम भक्त ले चला रे राम के निशान, राम भक्त ले चला रे राम के निशान.
शीश पे खड़ा शीश पे खड़ा हूँ अखियों में पानी राम भक्त ले चला रे राम के निशान. काय प्रेम असेल म्हटलं. भावा बहिणीचं प्रेम कुठपर्यंत? एखादा भाऊ 11 वर्ष बहिणीला घ्यायला गेलेला आहे सासरीला. तिथून बहिणीला घेऊन आलेला आहे रक्षाबंधन, भाऊबीज. एखादी भाऊबीज टाळा, रक्षाबंधन टाळा. सासरवाटीचं त्या ठिकाणी ओट्यावर बसलेली बहीण, गलीमधल्या बाया, काऊ बहीण तू ना भाऊ यंदा काय उन्हाने पण लेवाली काय करस माय कडी लागी चिटिग्यात मरिग्यात बडा अक्काल लागते. ही बहिणीचे उद्गार आहेत. हो नाही ना. कुठपर्यंत बहिणीचं प्रेम आहे, कुठपर्यंत भावाचं प्रेम आहे, कुठपर्यंत पत्नीचं पतीवर प्रेम आहे. लक्षात घ्या माय, एकच गोष्ट आहे, आयुष्यातला शेवट पुरणारा तो म्हणजे आपला धनी आहे. माय बापाला आपण एवढीच प्रिय होतो ना. माय बापाने आपलं कन्यादान केलं नसतं, लक्षात घ्या. पण माय बापाजवळ सुद्धा दुसऱ्याचा ठेवा आहे म्हणून तर हाताचा फोडासारखे त्यांनी जपत आलेली आहे. आणि मात्र आपल्या नवऱ्याचा पदरी त्यांनी भांडलो. ऐका, 7 पिढ्या आपण ज्यांच्या नावाने घेतलेल्या आहेत ना, बापाने ज्या दिवशी ज्याच्या नावाने तुमच्या नावाने कन्यादान केलं त्या दिवशी बापाचा जेवढा अधिकार तेवढा धनीचा आपल्या पतीचा अधिकार आहे. पती हा परमेश्वर आहे जसा मिळालेला आहे. मला वाटतं एखादा सत्यनारायणचा प्रसाद आपल्याला मिळावा, मग त्याच्यात आपण बरं वाईट बघू नये. किती काजू कमी आहे, किती काय मटेरियल आहे, नाही अहो जसं असेल तसं ग्रहण करण्याचा प्रयत्न असावा. हा धनी आहे म्हणून मला आनंद आहे. म्हणून माय तुमचा काळ झालेला आहे. तुम्ही भाग्यवान होतात की पतीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही सेवा देत गेलात. एक माय रडते ना महाराज, तुम्ही बोला ना धनी नका जाऊ ना सोडी सनी. तुम्ही बोला ना धनी नका जाऊ ना सोडी सनी. खांदाले खांदा खांदाले खांदा करील संसार मनी. तुम्ही बोला ना धनी नका जाऊ ना सोडी सनी. एक गोष्ट आहे, पती किती जरी त्या ठिकाणी आयुष्यातला शेवटपर्यंत संसार करत असताना कमी अधिक होत राहतात. दरवर्षी आपली साडी चोळीचा आग्रह करता येतो, पण एखादा काळ असा येतो, विपरीत काळ होतो की त्या काळामध्ये लेकराची आपण फी भरावी, आपलं पोट भरावं, का घर धकवावं, काय करावं, कर्ज कसं फिटेल, याही गोष्टीची पंचायत असते. एक काळ तरी असा येतो ना. त्या काळामध्ये सुद्धा आपण त्याच्या खांद्याला खांदा लावून धीर देण्याचा प्रयत्न करू द्या. हा म्हणतात संसार काळ गेला ना. आता तेवढा काळ शिल्लक उरला नाही. लक्षात घ्या, किती संपत्ती असेल, किती धन असेल, किती नाना रुपया असेल, पण या गोष्टीमध्ये पतीवर एक गोष्ट आणि एक दिवस असा तरी येतो संसारामध्ये, तो पहाड त्याच्यावर काळा दिवस असतो. त्या दिवसाला कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी आग्रह न धरता त्याला जर समजून घेण्याचा प्रयत्न झाला ना, संसार सुखाने झाला. म्हणून या काळातील तरी महिला मंडळ बसलेले आहेत त्या ठिकाणी. पती विपरीत काळ असेल त्याला सांगा, धनी काळजी करू नका, आपल्यावर कर्ज आहे ना. ऐबा करल्या कसा विचारणार तुम्ही, यंदा नाही पेटणं त्यांना मोठे पेटा सूट. ऐबा करल्या तर तू नका द्या का. ऐबा करल्या
त्यांना मोहरचं नाही भेटणं, त्यांना मोहरचं भेट टाकसोत नाही, त्यांना मोहरचं भेटणं, त्यांना मोहरचं भेट टाकसोत. काळजी करू नका. नाही देवा असोय नाही मंदिसूत द्यायचंय नाही प्रत्येकाला. हे तर कोणाचंच त्या ठिकाणी उरवायचं नाही आहे, लक्षात घ्या. पण एक गोष्ट आहे, धन नाना रुपया सगळं काही कमवत असताना आपल्या घरातील संस्कार सुद्धा चांगले कमवून ठेवा. निश्चित शेवटचा श्वास आपल्याला चांगला घेता येईल. एवढे संस्कार आज आजार असू द्या, अमर असू द्या, आयुष्यभर जाईल. महाराज हे सगळं आम्ही कमवलं आहे, ते आम्ही कमवलंय. 4 कोटीचा बंगला बांधा, 40 लाखाचा बाथरूम बांधा, आणि आपली शेवटची अंघोळ जर बाहेर असेल तर काय कमवलंय आपण? काय कमवलं आहे? जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. काय कमवून आणलेलं आहे? आया है जो जाएगा, राज रंक फकीर, एक सिंहासनी चिडी चले एक बंदी जंजीर. प्रत्येकाला इथं यायचं आहे, जायचं आहे. पण एक गोष्ट, ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घालायचं असेल त्या मायबापाकडे जरा वळून बघा. काय कष्टाचे दिवस त्यांनी बघितले असेल आपल्या लेकर बाळांसाठी, आणि मागे वळून जर आपण बघत नसणार तर काय उपयोग केला आपण एवढं सगळं करून? एक लक्षात घ्या, माया के दीवान सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले ले कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. ऐका, तुकोबाराय म्हणते आमच्या आयुष्यातला शेवट करत आम्ही त्या ठिकाणी राम जपलेला आहे. आम्ही नित्याने परमार्थाची वाट धरलेली आहे. याद साठी केला होता अट्टहास. एखादा वेळेस संसारामध्ये नाही कोणत्या गोष्टीचा अट्टहास झाला तर एवढी वर्ष झाली, 30 वर्ष झालीत, काहींना 40 वर्ष झालीत, काहींना 50 वर्ष झालीत. माय खरं सांगा, माय बाप्पाची शपथ घेऊन हात वरती करून मला सांगा, महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस झालो. पुरुष मंडळ महिला मंडळ हात वरती करा. संसार करता करता आम्ही सुखी झालो बा, संसारात आम्ही फार सुख पाहिलं. असं कोणी? म्हणा बापरे, कोणी नाही. खुर्चीवर बसलेली मंडळी, मागे उभी असणारी मंडळी, नाही कोणी. ऐका, प्रत्येकाचं आयुष्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं दुःख आहेच. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं नाही, त्याच घराशी तरी नवरा बायको असं केलं जीवन जगायचे. ज्या घरामध्ये भांडण व्हायचे त्या घरातले मालकीनबाई नवऱ्याला शोधणं का होतं? आपल्या घरामध्ये रोज भांडण होतात म्हणजे मग शेजारी जाऊन म्हटले नवरा बायको असं केलं जीवन जगतात, आपल्या घरात रोज भांडण होतं म्हणजे मग शेजारी नवरा बायको असं केलं जीवन जगतच म्हणजे आपला घर तर रोज तांगडो, तुम्ही मला शेपाडले तुम्ही तुमले शेपाडलेच म्हणे. हा त्या तांगडोपर जर 3 दिव्या पोट टाका, 2 थारा पोट टाका तुम्ही आपण म्हणे. मग शेजारी जाऊन म्हटले नवरा बायको असं केलं जीवन जगण्याचं कारण काय? हा गेला विचार म्हणतात तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचा होता, आमना घरमा रोज थोडी असं काय वातावरण तुम्हाला घरमा? तो म्हणे देऊ आमना हसत केलं जीवन जगानं कारण
तुम्हाला घरना जो दांगो तो जामना घरना दांगो, पण फरक एवढा आहे म्हणे घरनी बाई जर काही पोया वगैरे लाटस होई मला जर काही सुकाई घेते मला गप्पन लाटणं मारी करत असते लाटणं जर मी सुकाडी ना मी असंच लाटणं मला बरोबर पटी घेतं ती असंच म्हणे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर वैरागी रे. प्रत्येकाचं संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं दुःख आहे. इथं पांडवांचं समवेत देव होता तरी सुद्धा दुःख होतं माय. इथं समाधान मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वात मोठे सुखी आहोत लक्षात घ्या. पण काय माहिती का आपण समाधान मानत नाही म्हणून दुःखी आहोत. एखाद्याचं लग्नामध्ये गेलात ना माय 1500 रुपये वाजवले जर आपल्याला साडीचा आहेर मिळाला आणि घर लयसन जर ती साडी लैनूत आपण तो आहेर जर साडी सारखा राहिना बरोच बरोबर म्हणजे को माय बोया पटलं ते ऐका. समाधान नाही आपल्या चित्तामध्ये म्हणून दुःख आहे. तुकोबारा म्हणतात आमच्या आयुष्यामध्ये नित्य समाधान आहे म्हणून आम्ही नित्य पंढरीची वारी केलेली आहे. तो दैवत आमचं त्या ठिकाणी स्वरूप आहे. आम्ही सेंद्रिय दैवतांना मांडण्यापेक्षा आम्ही त्याला एक केलेला आहे आणि मात्र त्याचा नावाचा अट्टहास केला आणि माझ्या जीवनातला शेवट गोड झाला अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये. यासाठी केला हृदय फ्रेश होऊन जातो मला लक्षात घ्या. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध अंतकरणाने गोड गाणारी मंडळी आहे. महाराष्ट्री फार गोड गायलात तुम्ही. अगदी उज्ज्वल या गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये अजून एक काळ असे चांगलीच प्रॅक्टिस राहू द्या. निश्चितच महाराष्ट्रातला गुजरातला कानाना कोपरापर्यंत तुम्हाला लोक ओळखल्याशिवाय राहणार नाहीये. अजून पुढील काळामध्ये फार गोड गातात तुम्ही लक्षात घ्या. आनंद आहे. मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतो. किती वयाच्या 14 वर्षापासून मी महाराष्ट्रातला गुजरात या प्रांतातील जेवढे सत्य होतात इकडे भरूच पासून तर इकडे वापीपर्यंत लक्षात घ्या, सिलवासापर्यंत लक्षात घ्या.
मी माझं कौतुक नाही सांगत आहे. महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही. तुम्ही मला कलर्स मराठीला पाहिलं असेल, झी मराठीला पाहिलं असेल, शिमेरू मराठी बाणा, युट्यूबला पंकज महाराज एक तास सर्च केलं, भरपूर कथा, भरपूर कीर्तना आहे. पण एक गोष्ट सांगू, या नवसारी गावामध्ये, या नवसारी या शहरामध्ये, विजलपूरमध्ये कीर्तनाचा काही आनंदच वेगळा आहे. नारदाच्या गादीवरून फोटो सांगणार नाही. मला पंचायत अशी असते इकडे येण्यामध्ये की आपल्याला भजनी मंडळ, गाणारी मंडळी, साऊंड सिस्टीम तेवढा त्या ठिकाणी मौल्यवान भेटेल का? पण खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमही गोड आहे, गाणारी वाजवणारी आमचे मधू बाबा फार, जसा आपण शब्द काढावे तसे त्यांची बोटं चालला गेली. फार उत्तर गोड कंठ, सुजलाम सुफलाम असं कंठ असणारी, आणि मात्र जसा ताल मिळाला त्या तालाने त्या ठिकाणी ठेका धरणारी मंडळी मिळालेली आहेत. महाराज खऱ्या अर्थाने आपल्या या भागातील, आपल्या या कॉलनीमधलं खऱ्या अर्थाने हे नव चैतन्य आहे. यांच्यामुळे आपल्या या नवसारी गावातली शान आहे बरं का. फार आनंद आहे महाराज, फार गोड गायला. लक्षात घ्या, उत्तर उत्तर तुमची प्रगती होईल. फार सुंदर भजनी मंडळ आहे, लक्षात घ्या. याच साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. परमार्थासाठी अहोरात्र त्या ठिकाणी धडपड केली आहे तुकोबरायांनी. तसं मात्र आमच्या बाबांनी सुद्धा आयुष्यभर आपल्या लेकरबाळांना, आपल्या भावांना त्या ठिकाणी घेऊन चालत आपल्या नातवांपर्यंत आपल्या परमार्थाची पताका त्यांच्या खांद्यावर ठेवलेली आहे. क्वालिफाईड आहेत बरं का. हा परिवार डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, अशी चांगली शिकलेली मंडळी आहे. आणि खऱ्या अर्थाने बाबांनी, पत्नीने तर आयुष्यभर बाबांची त्या ठिकाणी सेवा केली आहे. पण खऱ्या अर्थाने पॅरेलिस झाला होता बरं का आमच्या आजींना. तरी सुद्धा वर्षापासून आमच्या आजींची त्या ठिकाणी बाबांनी सुद्धा सेवा करावी. महाराज हे प्रेम आहे. आणि मात्र यापुढे तेवढं प्रेम आता लोपत जात आहे. महाराज या गोष्टीचं दुःख आहे. मला आनंद आहे तुमच्या त्या ठिकाणी डोक्यावर आजही मी पदर बघतो आहे. पुढील काळामध्ये हा पदर शिल्लक राहणार नाही आहे. या गोष्टीचं दुःख राहील आहे. नाही, आपले संस्कार, आमच्यासारखे लेकरांवर चांगले संस्कार तुम्ही घालून गेलात ना माय, या गोष्टीचं कौतुक आहे. कधी आमचे बाबा, कधी या ठिकाणी म्हातारी मंडळी बसलेली आहेत, वयोवृद्ध बसलेले आहेत. तुमचा काळ होता, कधी लेकर बाळांदेखत तुम्ही कधी पतीचा मांडीला मांडी लावून तुम्ही जेवण केला नाहीयेत. या गोष्टीचे संस्कार लेकरांवर घडत साध्य होतील. म्हणून तो काळ सुजलाम सुफलाम आहे. म्हणून ते नातू सुजलाम आहेत की ज्यांनी बाबांनी केलेल्या कर्तृत्वाची थाप आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम निमित्ताने दाखवून दिली. आणि बाबांवर, या कुटुंबावर प्रेम करणारी ही सज्जन मंडळी कॉलनीवरतून या ठिकाणी उपस्थित झालात. तुम्हाला सुद्धा ईश्वर दीर्घ आयुष्य लाभावं ईश्वर चरणी मी प्रार्थना करेल. कारण हा मानवी देह आहे. याची खरी प्रतिमा म्हणजे नाथ महाराज म्हणता आहेत, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराज म्हणता आहेत, जिवंतपणे चांगल्या गोष्टी ऐका. चांगल्या गोष्टी जर आपण श्रवण केल्या नाहीत तर एक दिवस आपला काळ आपल्याला बांधून नेणार आहे. मग पश्चातापाची वेळ आली, मग आमचं काय जाणार आहे. हे
सध्या हा पिंगळा कीर्तनाच्या माध्यमातून ऐकण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करावा लागतो. किती? 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करावा लागतो. आज बरं आहे 32-35 हजारामध्ये काय हरकत नाही. लक्षात घ्या. चांगला ऐकणारी मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. लक्षात घ्या. जीवन जगत असताना अनमोल रत्नाचा देह मिळालेला आहे. त्याला भगवत चिंतनामध्ये आपण समर्पित करा. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर, शांत सवेरे बैठक में गीत प्रभु के गाया कर. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है खुद पानी का, नाही सांगता येत. कोणाचा आयुष्यातला कसा शेवट होऊन जाईल सांगता येत नाही. पण एक सांगू, प्रत्येकाच्या संसारामध्ये प्रत्येक माणूस दुःखीच आहे आणि क्षणाक्षणाला तो सुखी सुद्धा आहेच. पण लक्षात घ्या, जीवन आपल्याला जगायचं कसं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोय. इथं नाराज होऊ नका. आगा कर्मी जे उरावे ते ती सुख दुःख फळायावे.
इथं राम जरी देव जन्माला आला असेल, देव जरी जन्माला असेल, तरी सुद्धा कर्मे श्रीराम वनवासा गेला, त्याला सुद्धा कर्म चुकला नाही. ज्याला देव जन्माला घालता आला त्याला 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एक नव्हता. तिथं तुमची माझी काय गत आहे माय? आपलं फक्त एकच, कसं जगायचंय शेवटच्या श्वासापर्यंत एकच गोष्ट आहे. मला वाटतं एक हिंदी पद आहे, अमिताभ बच्चनचं ते गाणं आहे, फार सुंदर, संतांच्या प्रमाणावर जोडतं ते गाणं. कसं जगायचंय माणसाने, लक्षात घ्या. हे जितनी चाबी भरे राम ने, जितनी चाबी भरे राम ने, उतना चले खिलौना, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. गाताना अमिताभ बच्चनचा आवाज नाही निघाला तरी चालेल, पण त्या गाण्याचा अर्थ फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. असं माणसाने जीवन जगायचं आहे. नाहीतर महाराज आपला कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. करे रखवाली. जेवढा त्याचं पुस्तकात आपलं आयुष्य आहे तेवढंच, नाहीतर हे कोई लाख करे चतुराई, कर्म काले मिटेनार भाई. ज्याचं बारसं झालं त्याचं 1300 झाल्याशिवाय राहत नाही, ज्याचा बँड वाजला त्याचा मोबाईल वाजल्याशिवाय राहत नाही ना. लक्षात घ्या. म्हणून ही जन्मोन जन्मी या ठिकाणी हे घटिक काला यंत्र आहे. जसं घड्याळाचं यंत्र आहे ना, त्या यंत्राला 3 काटे आहेत, तसं त्या काट्यांप्रमाणे आपलं आयुष्य आहे. कोणाचं तास काट्यासारखं आयुष्य, कोणाचं मिनिट काट्यासारखं, तर कोणाचं सेकंद काट्यासारखं आहे. म्हणून का प्रत्येकाची गती त्याच्या कर्मावर आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणत आहेत, उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. लक्षात घ्या, आपलं आयुष्य सुरळीत चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं खेड्या गावांमध्ये एक तारीवाले भजन करतात, मधु बाबा एक तारीवाले भजन करतात. त्या भजनामध्ये एक गोड गीत गातात महाराज. पोपट उडून गेला, चिमणीने बरं का, पोपट उडून गेला, पिंजरा रिकामा झाला. एक दिवस प्रत्येकातला शेवट होणार आहे. या ठिकाणी लेकरं बाळांना संसारातला व्यवहार दाखवण्यापेक्षा संसारातला शेवट दाखवा, म्हणजे जेणेकरून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगदी उत्तीर्ण तरी राहतील. आजोबा मंडळी बसलेली आहेत या ठिकाणी, त्यांना नातू मंडळी आपल्या अंगा खांद्यावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे की नाही. मला वाटतं नातू प्रश्न करतो, बाबा त्याला उत्तर देत असतात. राहिले बागी बाबांनी जर मूज धरी पाडी वा नातूनी बाबाला सांगत असतो, बाबा हाय काय शे, बाबा त्याला सांगत, भाऊ हाय मूजशी, मग तुले शे बाले का नाही, बरोबर आहे की नाही. तो प्रश्न करत असतो, बाबा त्याला उत्तर देत असतात. कधीतरी त्या बाबाने त्या नातवाला मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी त्याला घेऊन जा, आणि मशानभूमीचा तो चौरसात तो पत्राचा शेड बघून तो म्हणेल, बाबा ऐका शे, त्याला सांगा, भाऊ भाऊ आपला प्लॉट शे. दुसरा तिसरा आपला इथं काहीच नाहीये. म्हणून लक्षात घ्या, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपला जीवनातला शेवट सांगा. जर आपली सुरुवात जर आपण सांगितली, त्यांचाही नाश आहे आणि आपलाही नाश आहे. म्हणून जीवनातली सुरुवात आणि शेवट चांगल्या होण्यासाठी एकच गोष्ट करा. काय करा, विठोबा रखुमाईचं भजन म्हणण्या अगोदर महिला मंडळ 2 मिनिटं माझ्या मागे भजन म्हणा, आणि महिला मंडळांचं भजन झालं की पुरुष मंडळ माझ्या मागे 2 मिनिटं भजन म्हणते म्हणणार ना. मला वाटतं कीर्तन चालू ना अजून, हा
चालते ना तुम्ही तिकीट कधी कुठे झाले चालते लक्षात घ्या फार आनंद आहे महिला मंडळ 2 मिनिटं फक्त भजन म्हणायचं आहे म्हणणार तुम्ही म्हणणार तुमच्यापैकी कोणी जपी झाले त्याची जागी करते तुम्ही जपण पद्धत बंदी बाहेर जप लागायला लागली पत्र टाकी जप करते बाजून सांगायचं नाही कीर्तन ऐकणं डोळ्याला सांगायचं देवा मी डोळ्याला नाही केलं म्हणून असं होता काम नाही एका तालात एका ठेक्यात एका स्वरामध्ये बाई भजन करायचं आहे हे गाय विठाबाई बाकीच्या बाया काय म्हणते तुम्ही गोविंद लग्न गाणे करायचे सर्वांनी एक सारखं म्हणा जी ताई जी मावशी जी आजी म्हणणार तिला तिच्या शेजारची शपथ आहे म्हणा हे गाय विठाबाई माझी पंढरीची आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाचा गंगा नर्दळा घोडेवना म्हणा बापरी कडे काय आपण आवडत होती नर्दळा घोडेवना त्या पाठावरती पटपडी भेटून तो घोडेव फार गोड गायला तुमचं गाणं आम्ही ऐकलं पुरुष मंडळ आपण बी काही जन्म कचरा करू नका आपण विचारसारखा कारपोकार करायचं मस्त आनंद घ्या मस्त मला बरं का श्रीराम पहिले म्हणा उद्या श्रीराम जय राम जय जय राम 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 नाही लोणी दोरी गाडी ओढली पुरुष म्हणले जाऊ द्या हात वरती करा असं का पडतंय सर्व सर्व राहू द्या राजबार विठोबा पुरुष मंडळ हात खाली करा मंडळी हुशार त्यांना सांगावं लागतं हात वरती करा पण आईने सांगा हात खाली करा असं खेळत जीवन जगावं काय येत आयुष्यामध्ये हा देह कोणावर जडण्यासाठी दिला नाही कोणाचा मतमत्सर करण्यासाठी दिला नाही कोणाचा द्वेष करण्यासाठी दिला नाहीये आनंदाने जीवन जगा किती आयुष्य उरायचं आपल्याला या जन्मावर या जगण्या शतदा प्रेम करा आनंद या जीवनाचा सुगंध परिमळा आनंद या जीवनाचा सुगंध परिमळा
आनंद या जीवनाचा सुगंधा प्रिय दरवडावा आपल्या जाणाने संपूर्ण नवसारी गली घर भाऊबंद घरचं कुटुंब रडलं पाहिजे एवढी तरी माणसाची कीर्ती असली पाहिजे महाराज. आमचे रामकृष्ण पुंडलिक खऱ्या अर्थाने नावात राम कृष्ण आहे आणि वडिलांचं नाव बघा ना पुंडलिक. वा वा काय गोड त्या ठिकाणी योगा योग आहे शब्दांची. रामकृष्ण पुंडलिक पाटील खऱ्या अर्थाने अखंड चंदनासारखा तुम्ही जे शिजवलेला आहे हा संपूर्ण परिवारावर चांगल्या संस्काराने त्यांना युक्त केलं. आस बाप जाण्याचं हे दुःख या परिवारावर आहे. आजोबा जाण्याचं दुःख आहे. या दुःखातून ते निवृत्त होतील ईश्वर चरणी मी प्रार्थना करेल महाराज. आणि मात्र या नातवांचं जे अजून काही पुढील स्वप्न असतील ते ईश्वर आणि बाबांनी त्यांच्यावर कृपा छत्रछाया ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करू ईश्वर चरणी प्रार्थना राहील. तुकोबाराय म्हणता आहे आमच्या जीवनातला शेवट गोड झाला त्याचं कारण आहे आम्ही अखंडपणे त्या देवाला भजत राहिलो आहे. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाले या वेचाची नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबारायांना या गोष्टीचं कौतुक वाटलं. म्हटले बाबा बघा ना 11:30 वाजले तरी सुद्धा लोकांची इच्छा आहे बसण्याची काय कौतुक आहे म्हटले. असं तुकोबारायांना वाटलं. मला नाही असं तुकोबारायांना वाटलं. कवतुक वाटे झाले या वेचाचे ते नाम मंगळाचे तेने गुणे. लक्षात घ्या तुकोबाराय आमच्या आयुष्यामध्ये असा क्षण आम्ही त्या ठिकाणी घालवला आहे की आलो निजाचा माहेरा आणि भेटी रखुमाईचा बरा. निश्चितच या जीवाचं माहेर जे आहे संत मंडळी म्हणतात माझे माहेर पंढरपूर. लक्षात घ्या पंढरी हे माझे माहेर साज ओविया कांडाणी गाव किती पंढरी हे माझे माहेर साज. तसं लेकीला जसं माहेर आणि माहेरचा आपला बाप पांडुरंग वाटतो ना तसं संत मंडळी म्हणत आहेत की आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही जो संसार केला त्या संसारामध्ये सगळं मिथ्या पाहिलं आहे. आणि एकच गोष्ट आहे भेटे रखुमाईचा वरा असं कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. आणि मात्र काय झालं आम्ही अशा गोष्टीशी त्या ठिकाणी पूर्ण नवरीशी त्या ठिकाणी पडून आणलेला आहे जे साक्षात या जगाला मुक्ती देऊन त्या ठिकाणी यशस्वी ठरते. अशी मुक्तीला आम्ही त्या ठिकाणी एक नाही 4 दिवसात त्या ठिकाणी खेळीमेळी तशी व्यवहार आम्ही केलेला आहे. तुका म्हणे मुक्ती परणे तुका म्हणे मुक्ती परणे
चरिचरणांचा भावार्थ तुमच्या समोर सादर केलेला आहे. याच 60 टिकेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. संसारात राहून एवढं एक गोष्ट करा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेडवेडा. अगदी त्या ठिकाणी रामकृष्ण बाबांचं खऱ्या अर्थाने चंदनासारखं देह त्यांनी रिजवला आहे. निश्चितच पुण्यवान बाबा आहेत, पुण्यवंत भाग आणि घेता सज्जनांची नावे. या न्यायाने आज त्यांच्या विधिनिमित्ताने